त्या युगाचं नाव काय आहे? कलियुग. कलियुगामध्ये जगणं ही एवढं सोपं नाही. किंवा या कलियुगामध्ये जर तरुण जायचं असेल तर एक साधन सांगतात की कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये तरुण जायचं असेल, भगवंताला प्राप्त करून घ्यायचं असेल तर भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. आत्ता दशक्रिया विधी होत आहेत, आत्ता वर्षश्राद्ध होतात, आपले सुद्धा दशक्रिया होतील, वर्षश्राद्ध होतील याची गॅरंटी देऊ शकत नाही. कारण की आत्ताचं युग, आत्ता हल्लीचे मुलं जे आहेत ही फार विचित्र आहेत. आत्ताचं काळसुद्धा वेगळा आहे. मग आपण गेल्यानंतर आपल्या मुलांनी आपल्याला काहीतरी पुण्य पाठवलं पाहिजे याची आशा ठेवायची नाही. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपण भगवंताचं नामचिंतन करायचं. पण ते नामचिंतन करत असताना सुद्धा ते नाव आपण भगवंताचं आज घेऊ, परमार्थ आज करू, उद्या करू असं म्हणून चालतं का हो? असं चालत नाही. कारण की कलियुगामध्ये आपल्याला अल्प आयुष्य सांगितलं. तुकोबराय सांगतात, एखाद्याला कुणाला सहजही विचारा किती वर्ष आयुष्य आहे मानवाचं, किती वर्ष सांगतो आपण? किती? 100 वर्ष. कारण की ते 100 वर्ष आपल्याला माहिती आहे. परंतु तुकोबराय सांगतात की अल्प आयुष्य मानव देह, शतक गणिले ती अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडारोग क्षय, काय भजनासे उरले ते पाहिगा. 100 वर्षाचं गणित केलं, 50 वर्ष आपलं आयुष्य झोपेने खाल्लं. त्याच्यामध्ये बालवयामध्ये काही निघून जातं, तरुण वयामध्ये काही निघून जातं. शेवटी भगवंताचं चिंतन करण्याकरता आयुष्य शिल्लक राहतं का आपल्याकडे? नाही. बरं, ते 100 वर्ष गॅरंटीने आपण 100 वर्ष जगूच याची गॅरंटी आपल्याला देता येते का? नाही देता येत. कोण कधी जाईल ना दादांनो हे मात्र आपण सांगू शकत नाही. त्यामधलं 100मधलं खरं ओरिजिनल आयुष्य जर आपलं किती असेल तर ते म्हणजे फक्त किती वर्ष आहे? 40 वर्ष. किती वर्ष? आता तुम्ही म्हणाल आपलं खरं फक्त 40 वर्ष आहे. मग हे 40 वर्षाची आहे, हे 40चं 100 झालं कसं? ज्यावेळी भगवंताने संपूर्ण सृष्टीची रचना केली, संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती केली, त्यामध्ये भूचर, जलचर, खेचर सर्व प्रकारचे प्राणी मात्रा निर्माण केले. तर भगवंताने उदार अंतकरणाने, भगवंत कधी भेदभाव करत नाही. भगवंताने उदार अंतकरणाने आयुष्य मर्यादा किंवा आयुष्य वाटप केली. मनुष्याला दिले 40 वर्ष, गाढवाला 40 वर्ष, बैलाला 40 वर्ष, कुत्र्याला 40 वर्ष. सर्वांनी आपलं आपलं आयुष्य घेतलं. सर्वजण आनंदी होते. पण बैल विचार करतो का रे, मला किती जरी मोठ्या मालकाने पाळलं तरीसुद्धा मला दुसऱ्याच्या शेतामध्ये राबावं लागणार आहे. भगवंता मला 40 वर्ष आयुष्य भरपूर झालं, काय करायचं एवढं 40 वर्ष? भगवंता मला 40 वर्ष आयुष्य नको. कुत्रा विचार करतो, मला जर एखाद्या मालकाने पाळलं तर ठीक आहे, नाही तर पोटाची आग विझवण्याकरता, पोट भरण्याकरता दुसऱ्याच्या दारोदारी गल्लीमध्ये मला भटकावं लागणार आहे. तरी माझं पोट भरेल, कुणी मला घासभर तुकडा टाकेल याची गॅरंटी नाही. देवा काय करायचं देवा एवढं आयुष्य? 40 वर्ष आयुष्य नको देवा. गाढा विचार करतो, कुणी तर पाळलं तरी ठीक आहे, नाही पाळलं तरी त्या ठिकाणी मला ओझंच व्हावं लागणार आहे. त्या ठिकाणी काय करायचं 40 वर्ष आयुष्य? भगवंता एवढं आयुष्य मला नको रे. बैलाने भगवंताची भेट घेतली, देवा माझं 20 वर्ष आयुष्य भगवंता माझं कमी करा. भगवंत म्हटले, हे बघा तुमच्यामध्ये ज्याला द्यायचं असेल त्याला देऊन टाका, कारण की एकदा दिलेलं जे दान आहे ते मी पुन्हा पाठीमागं घेत नाही. मग बैलाने माणसाची भेट घेतली. माणूस म्हणजे कोण? म्हणजे आपण. माणसाने आपली भेट घेतली, मानवाला विचारलं माझं 20 वर्ष आयुष्य तुला घेतो का? माणूस म्हटला किती पैसे द्यावे लागतील? बैल म्हटला बाबा पैशाचं मला काय करायचं आहे? बैल म्हटला माझं 20 वर्ष आयुष्य तुला फुकट घे. आता फुकट म्हटल्यावर माणसाने सोडलं असेल का? कारण फुकटची चुन्याची पुडीसुद्धा आपण सोडत नाही. हा माणसाचा जातीवंत स्वभाव आहे. आता 20 वर्ष आयुष्य फुकट मिळते, सोडलं का? नाही. आता पहिलं खरं किती होतं आपलं? पहिलं 40 वर्ष होतं. आता बैलाने दिलं 20 वर्ष. 40 अधिक 20 बरोबर किती वर्ष झाले? 60 वर्ष आयुष्य आपलं झालं. आता कुत्र्याने बैलाला विचारलं, तुझं 20 वर्ष आयुष्य कुणी घेतलं? बैलाने आपली नाव सुचवलं की माझं 20 वर्ष आयुष्य मनुष्याने घेतलं. मग कुत्र्याने सुद्धा या ठिकाणी आपली भेट घेतली, माझं 20 वर्ष आयुष्य तुला फुकट घे. तर कुत्र्याने सुद्धा आपल्याला 20 वर्ष आयुष्य दिलं. ज्यावेळी आपल्या दारामध्ये दुसऱ्याचं कुत्रं येतं त्यावेळी आपण त्याला घासभर तुकडा टाकतो, म्हणजे त्याच्यावरती आपण उपकार करत नाही. त्या कुत्र्याचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहेत, कारण की त्याची 20 वर्ष आयुष्य आपण जगतो.
20 वर्ष आयुष्य कुणाचं आहे? कुत्र्याचं आहे. पहिले 60 अधिक 20 बरोबर किती झाले? 80 वर्षे झाले. आता गाढवाचे सुद्धा आपल्यावरती काय आहेत? उपकार आहेत. गाढवाने सुद्धा 20 वर्ष आयुष्य आपल्याला काय दिलं? दान दिलं, फुकट देऊन टाकलं. असं मिळून 100 वर्ष आपलं आयुष्य झालं. खरं आपलं आयुष्य किती वर्ष आहे? फक्त 40 वर्ष. वयाच्या 40पर्यंत वाटल्यास तुम्ही अनुभव घ्या. 40पर्यंत उत्तम व्यवहार, उत्तम संस्कार काय जीवनामध्ये आपल्याला करायचं ते किती दिवस करू शकतो आपण? 40पर्यंत करू शकतो. काही काही म्हणतील ताई आज आमचं वय 60 वर्ष आहे, अजूनही आम्ही कष्ट करतो. तुम्ही करत असाल, परंतु 40 ते 60पर्यंत आपली अवस्था कशी होते बघा. 40 ते 60 आपली अवस्था अशी होते, आता आपला मुलगा मोठा होतो, मुलगी मोठी होते, मग मुलाचं शिक्षण, मुलीचं लग्न, आपण एवढे कष्ट करतो, एवढे कष्ट करतो. आपल्याच भावकीतले, आपल्याच गावामधले लोक आपल्याला म्हणतात बघा ना, अमुक अमुक व्यक्ती हा बैलासारखं राबतो. त्याची चुकी आहे का? त्याची चुकी नाही. 40 ते 60पर्यंत आयुष्य कुणाचं लागलं हो? बैलाचं लागलं. बैलाचं काम काय आहे? कष्ट करणं. म्हणून आपण सुद्धा काय करत राहतो? 60पर्यंत कष्ट करत राहतो. आता 60पर्यंत आपण कष्ट केले, 60 नंतर कष्ट होतात का आपल्याला? आपण कष्ट करू शकत नाही, कारण की शरीरामध्ये तेवढा त्राण शिल्लक राहत नाही. मग अशा वेळेस आपलं फक्त काय चालू राहतं? घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीचं तोंड चालू राहतं. मग मुलाने जर एखादी चुकी केली, सुनबाई चुकली, मुलगी चुकली, तर अशा वेळेस आपण सांगतो बाळा ही गोष्ट चुकीची आहे, ही असं वागू नये, हे असं करू नये, असं ज्यावेळेस आपण मुलांना सांगतो, तर त्यावेळी हल्लीचे मुलं हे आपलं ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये असतात का? ते आपले ऐकून घेत नाहीत. मग काय बोलतात? आमचे बाबा फक्त बडबड करतात. कुणासारखी करतात हे तुमच्या लक्षामध्ये आलं. आता आपल्यालाही त्या अवस्थेमधून जायचं आहे, पण आयुष्य कुणाचं लागलं? कुत्र्याचं लागलं. म्हणजे 60 ते 80पर्यंत आपलं फक्त तोंड चालू राहतं. त्यावेळी आपल्या घरामध्ये लोक आपल्याला असं बोलतात, त्याच्यामध्ये त्यांची चुकी नाही. आयुष्य कुणाचं लागलं? कुत्र्याचं लागलं. आता 80पर्यंत एकतर आपण जगतच ना. बरं, जर जगलो वाचलो तर शेवटचे 20 वर्ष एवढे भयानक असतात, एवढे भयंकर असतात. शेवटच्या 20 वर्ष जसं आपण जन्म दिलेलं छोटंसं बाळ, त्याचे सर्व विधी जागच्या जागी असतात, सर्व त्याचं व्यवस्थित ही आई करते. परंतु शेवटचे 20 वर्ष असे भयानक असतात, तर त्याचं सर्व त्या ठिकाणी सर्व विधी जागच्या जागी होत असतात. नाकामुखामधून त्या ठिकाणी गंगा जमुना वाहायला लागतात. अशा वेळी आपल्याच घरामधले लोक आपल्याला म्हणतात बघा आमचे मामा फक्त लोळतात, गाढवासारखे लोळतात. म्हणजे या ठिकाणी आपल्यालाही त्या अवस्थेमधून जायचे, पण आयुष्य कुणाचं लागलं? गाढवाचं लागलं. मला सांगण्याचं तात्पर्य अशा प्रकारे आपण 100चं गणित करतो. खरं आहे फक्त 40 वर्ष. म्हणून वयाच्या 40पर्यंत भगवंताचं चिंतन करून आपण परमात्म्याला आपलंसं केलं पाहिजे. जर आयुष्यभर परमात्म्याचं चिंतन केलं तरच अंतसमयी म्हणजे शेवटच्या क्षणी भगवंताचं नाव आपल्या मुखामध्ये येईल. जर आपण आयुष्यभर संसाराचा गाडा जर ओढत राहिलो तर भगवंताचं नाव आपल्या मुखामध्ये येणार नाही. म्हणून भगवंताचं नामचिंतन जिवंत असताना आपण केलं पाहिजे. बरं काय जाणू, कोण जाणे कुठला क्षण आपला शेवटचं असेल, कोण कधी मरेल हे मात्र आपण सांगू शकत नाही. कित्येक जण म्हणतात दादांनो, मनुष्य जन्माला येत असताना रिकाम्या हाताने जन्माला येतो आणि रिकाम्या हाताने जात असतो. हे बरोबर आहे का? काही काही म्हणताल, तुम्ही नाही म्हणताय, पण काही काही म्हणताल की जन्माला येत असताना हात कसे असतात? रिकामी असतात. जात असताना रिकामी असतात. मनुष्य रिकाम्या हाताने जन्माला येतही नाही आणि रिकाम्या हाताने जातसुद्धा नाही. जन्माला येत असताना आपण आपलं कर्म घेऊन जन्माला येतो आणि जात असताना सुद्धा शेवटी आपल्याला आपलं कर्म घेऊन जायचं असतं. अंतसमयी भगवंताचं नाव आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे. असं काहीतरी करून माणसाने गेलं पाहिजे, तर आपण भगवंताच्या गतीला काय हो, त्या ठिकाणी प्राप्त हो. परंतु आपण असं करत नाही. संत महात्मे सांगतात की मरण हे प्रत्येकाला येणार आहे, परंतु असं काहीतरी करून माणसाने मरावं की तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. आपण गेल्यानंतर आपल्या घरामधल्या लोकांनी आपल्यासाठी रडावं याच्यामध्ये नवल नाही. घरामधले रडले, आता घरामधले प्रत्येकजण हे अश्रू ढळतात, कारण की आपली उणीव पुन्हा भरू शकत नसते. प्रत्येकजण रडत असतं. आपण गेल्यानंतर जर आपल्या घरच्यांना वाईट वाटतं किंवा आपल्यासाठी आपलं गाव तरी त्या ठिकाणी रडलं पाहिजे, आपला तालुका रडला पाहिजे, आपला जिल्हा रडला पाहिजे. नाही आपला देश रडला, तालुका रडावा. नाही तालुका रडला, आपलं गाव तरी रडलं पाहिजे. नाही गावकऱ्यांना वाईट वाटलं, किमान आपल्या घरामधली व्यक्ती तरी रडले पाहिजे. असं काहीतरी करून माणसाने मरावं की आपण गेल्यानंतर आपली कीर्ती पाठीमागे शिल्लक राहिली पाहिजे. कीर्तीचे सुद्धा किती प्रकार आहेत?
2 प्रकार. एक आहे चांगली कीर्ती आणि दुसरी असणारी वाईट कीर्ती म्हणजे अपकीर्ती. तर उत्तम असणारी कीर्ती, चांगली कीर्ती म्हणजे उत्तम कीर्ती. उत्तम कीर्ती माणसाची पाठीमागे कधी राहते? ज्यावेळेस माणूस जिवंत असताना काहीतरी उत्तम कर्म करतो त्यावेळेस उत्तम असणारी कीर्ती पाठीमागे राहते. परंतु ही कीर्तीसुद्धा, हे भगवंताचं नामचिंतनसुद्धा आज करू उद्या करू म्हणून आपण चालत नाही. कुठला क्षण आपला शेवटचा असेल हे आपण सांगू शकत नाही. इसवी सन पूर्व आपल्याला ज्ञातही असेल, इसवी सन पूर्व आपल्या भारतभूमीमध्ये सिकंदर नावाचे राजे होऊन गेले. कोण? सिकंदर नावाचे राजे होऊन गेले. ज्यावेळेस अंत समय त्यांचा जवळ आला, त्यांच्या लक्षामध्ये आलं की काही क्षणामध्ये, काही मिनिटामध्ये, काही काळामध्ये आता मी मरणार आहे. आणि शेवटच्या क्षणी माणसाला मृत्यू हा कळतो, मरण हे समोर दिसतं माणसाला. त्यांच्या लक्षामध्ये आलं की आता काही कालावधीमध्ये आपण मरणार आहोत. जवळ वैद्यराज होते. जसं आता आपण आजारी पडल्याच्या नंतर कुठे जातो? आपण हॉस्पिटलमध्ये आपण जातो. पूर्वीच्या काही हॉस्पिटल नव्हती, मोठे मोठे डॉक्टर नव्हते, पण मोठे मोठे वैद्यराज हे जाणकार वैद्यराज होते. तर एक वैद्यराज त्यांच्याजवळ बसलेले होते. वैद्यराजांचा हात पकडला सिकंदर नावाच्या राजाने आणि सांगू लागले, वैद्यराज, मी माझा अर्ध राज्य तुम्हाला दान देतो, पण एक 5 मिनटं माझं आयुष्य वाढवा. किती मिनटं? फक्त आणि फक्त माझं 5 मिनटं माझं आयुष्य वाढवा, कारण की मला मरण हे माझ्या समोर दिसतंय. फक्त 5 मिनटं माझं आयुष्य वाढवा, मी माझं अर्ध राज्य तुम्हाला दान देतो. वैद्यराजाने हात झटकला. सांगितलं, राजेसाहेब, कुठल्या भ्रांत कल्पनेमध्ये तुम्ही जीवन जगताय? अहो, तुम्ही तुमचं अर्ध राज्य काय, तुम्ही तुमचं पूर्ण राज्य जरी मला दान केलं ना तरीसुद्धा मी 5 मिनटं काय, मी 1 सेकंदसुद्धा तुमचं आयुष्य वाढवू शकत नाही, कारण की ती सत्ता माझ्याकडे नाही. तो सूत्रधार जो आहे तो कोण आहे? तो परमात्मा आहे. म्हणजे इथं आपली सत्ता चालत नाही. सिकंदर नावाच्या राजाने सांगितले, ठीक आहे, नाही माझं आयुष्य तुम्ही वाढवू शकत, पण ज्यावेळेस मी मरेल ना, माझ्या देहामधून चैतन्य निघून जाईल ना, त्यावेळी ज्यावेळी माझी अंतयात्रा तुम्ही काढाल, अंतयात्रा काढत असताना मला तिरडीवरती बांधलं जाईल. तिरडीवरती बांधल्यानंतर माझे हात तिरडीवरती बांधू नका, माझे हात असे मोकळे सोडा, माझे हात असे रिकामे सोडा. बरं, का रिकामे सोडा असं कारण विचारल्यानंतर सांगितलं, माझे हात रिकामे सोडा, ज्यावेळेस 4 जण खांदेकरी मला उचलतील, माझी अंतयात्रा निघाला, त्यावेळी मी जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जेवढं राज्य सैनिकचे जेवढं सैन्य कमवलं तेवढं सर्व सैन्य एका बाजूला, मग हत्ती असतील, घोडी असतील, उंट असतील, माझं सैन्य ताफं असेल, तो सर्व एका बाजूने माझ्यासोबत चालू द्या. जेवढे हिरे माणिक मोती सुवर्ण असेल, जेवढी माझी संपत्ती असेल तेवढी सर्व संपत्ती एका बाजूला चालू द्या, कारण की मला इथून पाठीमागच्या पिढीला, इथून पुढच्या पिढीला मला सांगायचं आहे की या ठिकाणी हे बघा, माझा जन्म झाल्यापासून ही सर्व सैन्य, ही हत्ती, हे घोडे, हे उंट, हे सुवर्ण, हिरे माणिक मोती, हे सुवर्ण, ही सर्व संपत्ती मी स्वतः कमवली. मी स्वतः म्हणत होतो मी स्वतः कमवली, परंतु हे बघा आज माझे हात कसे आहेत? रिकामी आहेत. आज मी शेवटचा टप्पा हा माझा चालू आहे. आज मी चाललोय, माझी अंतयात्रा निघाली, पण माझ्या हातामध्ये काही नाही. हे सर्व जेवढं कमवलंय ना, हे सर्व मला याच ठिकाणी ठेवून जायचं आहे. याच्यावर मधली कुठलीही गोष्ट मी जाताना सोबत घेऊन जाऊ शकत नाही. याच्यासाठी माझी अशी अंतयात्रा काढा असं म्हटले. मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की सिकंदर तर काही सोबत नेऊ शकला नाही, मग आपण काही जाताना सोबत घेऊन जाऊ शकणार आहोत का? अहो, तुमची आमची गोष्ट सोडा, आपण किती जरी संपत्ती कमवली तरी रावणा एवढे श्रीमंत आपण होऊ का? आपण होऊ शकत नाही रे. तुका म्हणे, ज्याची संपदा एवढी सांगाते कवडी गेली नाही, सुईच्या टोकावरती बसल ना एवढी सुद्धा संपत्ती जाताना आपण सोबत घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत फक्त भगवंताचं नामचिंतन करा, कारण की ते चांगलं वाईट कर्म फक्त आपण जाताना सोबत घेऊन जाऊ शकतो. मी स्वतः सांगत नाही, सुभाषितकार सांगतात. आपण कितीही धन कमवलं, अरे धनाने भूमो पशुपश्च गोष्टी भार्यागृहद्वारे जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकहा. किती जरी धन आपण कमवलं, धन कुठे राहणार आहे? याच ठिकाणी ठेवून आपल्याला जायचे. म्हणून धनानी भूम पशुपश्च गोष्टी. बऱ्याच जणांचं म्हशीवरती, गाईवरती, आपण शेतकरी मंडळी आहोत, आपलं प्रेम असतं, परंतु ती सुद्धा आपल्यासोबत जाताना येऊ शकत नाही. भार्यागृहद्वारे याच्याही पेक्षा जास्त प्रेम असतं आपण आपल्या पत्नीवरती करतो,
परंतु ती पत्नीसुद्धा घराच्या उंबरठ्यापर्यंत फक्त आपल्यासोबत असते. त्याच्याही पेक्षा जास्त प्रेम करतो आपण कुणावरती करतो? आपल्या स्वतःच्या देहावरती, की हात माझा, पाय माझा, डोळे माझे, देह माझा, इंद्रिय माझे, शरीर माझं, हा देह माझा आहे, हे शरीरावरती आपण प्रेम करतो. परंतु ते शरीरसुद्धा आपल्यासोबत जातं का हो? नाही. ते शरीर जे आहे ते सुद्धा या ठिकाणी चितेवरती जळून भस्म होतं. मग शेवटी आपल्यासोबत जर काय येत असेल तर ते म्हणजे कर्मानुगो गच्छति चिवयिका. मनुष्य जीवनामध्ये जे कर्म करतो ते कर्मच फक्त जात असताना आपण सोबत घेऊन जाऊ शकतो. म्हणून संत महात्मेही सांगतात की केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती, किंवा भोग तो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. म्हणून जीवन जगत असताना कर्म हे माणसाने भगवंताच्या नामचिंतनाचं केलं पाहिजे. कारण की कुठल्या क्षणी आपला देह पडेल. अहो तुमची आमची गोष्ट सोडा, भगवंताच्या बापाला सुद्धा कर्म चुकलं नाही. संत तत्व सांगून गेले की कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीतादेवी, कर्मे मनमथ झाला असे. या सर्व प्रकरणाला कारणीभूत जर काय असेल तर ते म्हणजे आपलं काय आहे? कर्म आहे. की चौघे पुत्र राजा दशरथा, अंतसमयी एकही नव्हता. किती मुलं होती दशरथ राजाला? 4 मुलं होती. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न म्हणजे तरीसुद्धा राम राम म्हणून प्राण त्याग करावा लागला. त्याच्या पाठीमागे त्यांचं तसं काय होतं? कर्म होतं. कर्म हे भगवंताला सुद्धा चुकलं नाही. साक्षात या ठिकाणी परमात्मा असणारे प्रभू रामचंद्र त्यांना सुद्धा 14 वर्षाचा वनवासा भोगावा लागला 14 वर्षाचा वनवास. म्हणजे तसं त्यांचं काय होतं? कर्म होतं. आपण केलेलं चांगलं वाईट कर्म जे आहे ते कर्म हे भोगल्याशिवाय चुकत नाही. मग कर्म हे भगवंताच्या नामचिंतनाचं केलं पाहिजे. बरं ते कर्म आपल्याला या संसारामध्ये राहून करायचे, ते भगवंताचं चिंतन या संसारामधून राहून करायचं. या सर्वासाठी संसार सोडायची गरज नाही. परमार्थ करण्यासाठी संसार सोडायची गरज नाही. संत महात्मे सांगतात की असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. या संसारामध्ये राहून आपल्याला भगवंताचं चिंतन करायचे. पण संसारामध्ये राहून कसं चिंतन करावं? संसारामध्ये राहायचं परंतु आसून नसल्यासारखं. आता संसारामध्ये आसून नसल्यासारखं राहता येईल का आपल्याला? तुम्ही म्हणाला आम्हाला काही गायब व्हायची जादू येत नाही. आसून नसल्यासारखं राहायचं कसं? तेही सांगितलं की पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती. आपल्या सकाळी सकाळी अंगणामध्ये काही पशुपक्षी येतात, काही धान्य पडलेलं असतं, पाहिजे तेवढं धान्य ते टिपतात. संध्याकाळी मिळेल की नाही, उद्या काही भेटेल की नाही याची चिंता ते करतात का? याचं टेन्शन, याची चिंता ते करत नाहीत. या गोष्टीचं टेन्शनसुद्धा ते घेत नाहीत. आत्ता आपलं पोट भरलं ना, आत्ता आपण तृप्त झालो ना, मग उद्याची चिंता करायची नाही. मग त्या पक्षाप्रमाणे आपण जीवन जगावं. आज आपलं पोट भरलं, उद्याची चिंता करायची नाही. परंतु मनुष्य हा फार वेगळा आहे, पक्षी फार वेगळे आहेत. पक्षाप्रमाणे आपण नाही वागू शकत, नाही करू शकत. आपल्यापेक्षा पशुपक्षी कितीतरी पटीने काय आहेत? श्रेष्ठ आहेत. त्यांचे विचार हे श्रेष्ठ आहेत असं म्हणायला हरकत नाही. आपल्यानंतरचे आपण एवढी संपत्ती गमावतो की आपल्यानंतरचे 12 पिढ्या बसून खातील. किती पिढ्या? 12 पिढ्या बसून खातील. एवढं जरी धन आपण कमवलं तरीसुद्धा आपण टेन्शन घेतो की माझी 13वी पिढी काय खाईल. म्हणजे ही कुणाची अवस्था आहे? ही आपली अवस्था आहे. म्हणून जीवन जगत असताना धन कमवण्यापेक्षा भगवंताचं नामचिंतन जे आहे ते आपण जीवनामध्ये केलं पाहिजे. भगवंताच्या नामापेक्षा श्रेष्ठ असणारं धन दुसरं कुठलंही नाही. असं जर आयुष्यभर जीवनभर जर आपण भगवंताचं चिंतन आपण केलं तर अंतसमयी आपण भगवंताचं स्मरण करू शकाल, अन्यथा नाही. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात की अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाती समद्भावम याती नास्तेत्र संशय. हा जो कोणी व्यक्ती अंतकाळीच्या वेळेला माझं स्मरण करील, माझं चिंतन करीन, तो माझ्या गतीला प्राप्त होईल. अंतसमयी भगवंताचं नाम मुखामध्ये यावं म्हणून आपण आयुष्यभर परमार्थ केला पाहिजे. बरं, या ठिकाणी ज्यावेळेस मनुष्य जात असतो, पंचमहाभूतापासून देहाची उत्पत्ती झाली. शेवटी माणूस हा पंचमहाभूतापासून काय होणार आहे? पंचमहाभूतामध्ये विलीन आपण होणार आहोत. मरतते माणसाचं शरीर, माणसाचा आत्मा हा कधी मरत नाही. संत तत्व सांगतात, भगवान श्रीकृष्ण परमात्माही सांगतात की नैनम चिंतंती शस्त्राणी नैनम दहती पावकः. आपला आत्मा हा कधी मरत
नाही. जसं माणूस कपडे बदलतो ना, तसं आपला आत्मा हा काय बदलतो, फक्त आणि फक्त शरीर बदलत असतो. जगामध्ये कुठलंही असं शस्त्र नाही की ते शस्त्र आपल्या आत्म्याला कापू शकतं. कुठलंही पाणी असं नाही, ते पाणी आपल्या आत्म्याला बुडू शकतं. आपल्या आत्म्याला कुठलाही अग्नी जाळू शकत नाही. म्हणजे आपला आत्मा हा भगवंताचा अंश आहे आणि आपण प्रत्येकजण भगवंताचे काय आहोत, अंश आहोत. म्हणून त्या परमात्म्याचं चिंतन जीवनामध्ये आपण केलं पाहिजे. कारण की त्या भगवंताचं चिंतन करणं हे आपलं काय आहे, आद्य कर्तव्य आहे. काय म्हणाल ताई, त्या भगवंताचं नामचिंतन करणं हे आपलं कर्तव्य कसं काय असू शकतं, हे आपलं कर्तव्य आहे. कारण की आपला जो नरदेह आहे, हा नरदेह भगवंताने आपल्याला दान स्वरूपामध्ये दिलेला आहे. मी स्वतः सांगत नाही, संत तत्व सांगतात की जेणे हा जीव दिला दान तयाचे करावे चिंतन. ज्याने हा जीव आपल्याला दान स्वरूपामध्ये दिला. दान म्हणजे काय हो, दान म्हणजे फुकट जाऊ नये. कर्ममार्गाने एखाद्याचा डोळा गेला, एखाद्याचा पाय गेला, एखाद्याची किडनी फेल झाली अपघातामध्ये, एखादा आपला अवयव गेल्याच्या नंतर ज्यावेळी आपण हॉस्पिटलमध्ये जातो त्यावेळी आपल्या एखाद्या पार्टची किंमत किंवा एका किडनीची किंमत डॉक्टर लोक 1000-500 रुपये सांगतात का, किती सांगतात, लाखो रुपये सांगतात. जरी आपण लाखो रुपये खर्च करून नवीन पार्ट बसवलं तरीसुद्धा अगोदर आपण जेवढे ठणठणीत होतो, जेवढे व्यवस्थित होतो, तेवढे नंतर राहतो का. अहो लांबचं सोडा, आपल्याच घरामध्ये लोक म्हणतात की हा कायमचा व्यक्ती काय झाला, आधू झाला. कारण की याचा एक पार्ट निकामी झाला, दुसरा बसवला म्हणजे हा व्यक्ती कसा झाला, आपण म्हणतो आधू झाला. काय म्हणतो आपण, निकामी झाला, आधू झाला. म्हणजे पूर्ववत आपला देह पुन्हा होऊ शकत नाही. म्हणून आपल्या असणाऱ्या देहाची किंमत खऱ्या अर्थाने आपल्याला कळाली पाहिजे. लाख मोलाचा कोट्यावधी रुपयाचा आपला कसा आहे, नरदेह आहे. या नरदेहाची किंमत आपण मोजू शकत नाही, मापू शकत नाही. एक 85 वर्षाची म्हातारी आजीबाई त्या ठिकाणी आजारी पडली. आजारी पडल्याच्या नंतर म्हणजे अचानक अटॅकचा झटका आला. 5 मुलं होती. किती मुलं, 5 मुलं होती. 5 मुलांनी आईला हॉस्पिटलमध्ये भरती केलं. वय वर्ष आहे 85 वर्ष. हॉस्पिटलमध्ये भरती केल्यानंतर डॉक्टर लोकांनी चेकअप केलं आणि सांगितलं आजीबाईला या ठिकाणी अटॅकचा झटका येऊन गेला, त्यांच्या हृदयाचं ऑपरेशन करावं लागेल. मुलांनी सांगितलं डॉक्टर ऑपरेशनला घ्या, पाहिजे तेवढा पैसा आम्ही खर्च करू, आईच्या वजना एवढी जरी संपत्ती गेली तरी हरकत नाही, परंतु ऑपरेशन सक्सेस झालं पाहिजे. डॉक्टरने हात जोडले, सांगितलं हे बघा आम्ही काय देव नाही, आम्ही देव नाही, परंतु प्रयत्न आमचे आणि नशीब तुमचं. प्रयत्न आम्ही करू, प्रयत्न करणं आमच्या हातामध्ये आहे, परंतु हे ऑपरेशन करायचं म्हणजे फार मोठी रिस्क आहे. कारण की आजीचं वय आता किती आहे, 85 वर्ष आजीचं वय आहे. आणि एवढ्या वयामध्ये, एवढ्या उतरत्या वयामध्ये एवढं मोठं ऑपरेशन म्हणजे आम्ही आजीची गॅरंटी देऊ शकत नाही. 50% नाही हो, 5% नाही, 1% सुद्धा आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही. फक्त प्रयत्न आम्ही करू शकतो. 5ही मुलं रडत होती. डॉक्टर साहेब मनापासून प्रयत्न करा, तुम्ही आमच्यासाठी देव आहात. 5ही मुलांनी हात जोडले. डॉक्टर साहेब पाहिजे तेवढी संपत्ती आम्ही तुम्हाला देऊ, पण फक्त आमची आई आम्हाला जिवंत पाहिजे, आमची आई आम्हाला जिवंत पाहिजे. डॉक्टर लोकांनी सांगितलं ठीक आहे. आजीबाईला ऑपरेशनला घेतलं. ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यानंतर आजीबाईचं ऑपरेशन सुरू झालं. 7 तासानंतर ऑपरेशन त्या ठिकाणी झालं. डॉक्टर लोक बाहेर आले. काही कालावधी निघून गेला, काही तास निघून गेले आणि आजी ह्या शुद्धीवरती आल्या. आजी शुद्धीवरती आल्यानंतर डॉक्टर समोर उभा आहेत, 5 मुलं समोर उभा आहेत. डॉक्टरांनाही आनंद झाला, कारण की एवढं वय असून 1% सुद्धाच्या ऑपरेशनची आम्हाला स्वतःला गॅरंटी नव्हती की आजीबाईचं ऑपरेशन सक्सेस होऊ शकतं, या शुद्धीवर येऊ शकतात. आनंद झाला, बरं वाटलं. 5ही मुलं आनंदित होते. त्यावेळी आजीबाईसुद्धा आता बोलू लागल्या. डॉक्टर त्या ठिकाणी आजीबाईला म्हणतात की आजी फार नशिबान आहात तुम्ही, फार भाग्यवान आहात तुम्ही. अहो ऑपरेशन होईपर्यंत तुमची मुलं बाहेर उभे होते, परंतु याच्याही पेक्षा आश्चर्याची आणि भाग्यवानाची गोष्ट अशी आहे की तुमचं ऑपरेशन हे 7 तास चाललं. आणि त्याच्याही पेक्षा आश्चर्य होण्याची गोष्ट म्हणजे 7 तास आम्ही तुमचं हृदय काढून एका काचेच्या बरणीमध्ये बाजूला ठेवलं होतं. त्या ठिकाणी 7 तासानंतर तुमचं ऑपरेशन त्या ठिकाणी झालं आणि तुम्ही शुद्धीवरती आलात, फार बरं झालं. 7 तास माझं हृदय माझ्यापासून वेगळं काचेच्या बरणीमध्ये काढून ठेवलं होतं. हे शब्द आजीबाईने ऐकले. डॉक्टरला विचारलं माझ्यापासून माझं हृदय काढून तुम्ही बाजूला ठेवलं होतं, 7 तास माझं ऑपरेशन चाललं असं तुम्ही सांगताय, पण
तुमच्या ऑपरेशनचं त्या ठिकाणी किंवा तुमच्या हॉस्पिटलचं माझं बिल किती आलं. बिल हा शब्द काढला. डॉक्टर लोकांनी सांगितलं आजीबाई जास्त नाही, फक्त 14 लाख रुपये तुमच्या ऑपरेशनचं काय झालं, बिल झालं. 14 लाख हा शब्द ऐकला, आजीबाईच्या डोळ्यामधून अश्रुधारा वाहू लागला. डॉक्टरला असं वाटलं की आपण 14 लाख रुपये बिल सांगून काहीतरी चुकी केली. आजीबाई रडू नका, 14 लाख म्हणजे तुम्हाला जास्त वाटत आहेत का, रडू नका. पाहिजे तर 2-3 लाख रुपये कमी द्या, पण रडू नका. त्यावेळी आजीबाईचे शब्द आहेत, ती आजीबाई सांगते, या ठिकाणी डॉक्टर साहेब तुम्ही 14 लाख रुपये हॉस्पिटलचं बिल केलं, माझं बिल केलं म्हणून मी माझ्या डोळ्यामध्ये पाणी नाही. मग का रडताय, रडण्याचं कारण काय आहे. रडण्याचं कारण त्या आजीने असं सांगितलं, डॉक्टर साहेब आता तुम्हीच तुमच्या स्वतःच्या तोंडाने सांगितलं की माझं 7 तास ऑपरेशन चाललं आणि 7 तास तुम्ही माझं हृदय काढून एका काचेच्या बॉटलमध्ये बरणीमध्ये बाजूला ठेवलं होतं. 7 तास तुम्ही माझं हृदय काचेच्या बरणीमध्ये सांभाळलं, तर तुमच्या हॉस्पिटलचं बिल या ठिकाणी किती लाख रुपये आलं, 14 लाख रुपये आलं. 7 तास माझं हृदय सांभाळतं, 14 लाख रुपये बिल झालं. आज माझं वय वर्ष 85 वर्ष आहे. माझा जन्म झाल्यापासून आत्ताच्या कालावधीपर्यंत माझ्या जीवनामध्ये किती दिवस नाही, किती असे तास गेली असतील, किती तास गेले असतील, किती त्या परमात्म्याचं बिल झालं असेल की माझा जन्म झाल्यापासून 85 वर्षाच्या वयापर्यंत माझं फक्त हृदयच नाही, त्या परमात्म्याने माझं संपूर्ण शरीर सांभाळले, परंतु आजपर्यंत त्याने बिलच पाठवलं नाही. त्याचं बिल किती झालं असेल, म्हणून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आहे. मला सांगण्याचं तात्पर्य की लाख मोलाचं आपलं काय आहे, शरीर आहे या ठिकाणी, पण जोपर्यंत आहोत आपण तोपर्यंत या देहाची किंमत आपल्याला कळत नाही. म्हणून जोपर्यंत आहोत तोपर्यंत या देहाने आपण भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. जेवढं आपलं शरीर चांगलं आहे तेवढं शरीर नाशिवानसुद्धा आहे. संत तत्त्वही सांगतात की नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. म्हणजे आपला देह कसा आहे, देह नासका आहे, देह कुचका आहे. एक दिवस आपलं शरीर या ठिकाणी पडणार आहे. ते पडण्या अगोदर भगवंताचं चिंतन जीवनामध्ये आपण केलं पाहिजे. वास्तविकता आपलं जे शरीर आहे, आपल्या देहाचा नाश जो आहे तो स्वभावता होणार आहे. संत महात्मे शास्त्रकार माऊली ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात की उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. उपसणं म्हणजे जन्माला येणं, जन्माला येणं मरणं, जन्माला येणं मरणं हे चक्र रहाड काडग्यासारखं सतत फिरत राहणार आहे. त्याच्यामध्ये आपला देह आहे, आपला देह म्हणजे हा मानव देह आहे. या देहाचा नाश हा ठरलेला आहे. नाशाचे 3 प्रकार माऊली ज्ञानोबाराय सांगतात. एक आहे स्वभावता नाश, दुसरा आश्रय नाश आणि तिसरा परतानाश. परतानाश कशाला म्हणावं, परतानाश म्हणजे दुसऱ्याने जर केला तरच त्या वस्तूचा काय होऊ शकतो, नाश होऊ शकतो. आश्रित नाश म्हणजे जर आश्रय ज्याचा घेतला त्याचा जर नाश झाला तर त्या ठिकाणी त्याचा काय होऊ शकतो, नाश होऊ शकतो. परंतु एक गोष्ट अशी आहे की स्वभावता नाश, त्याच्यामध्ये आपला देह मोडतो. कल्पना करा, एखादी सुंदर असणारी भिंत आहे, भिंतीवरती आपण सुंदर चित्र काढलं. आपण फक्त कल्पना करा, भिंतीवरती आपण चित्र काढलं, चित्र कशाचंही असू द्या, एखाद्या निसर्गाचं चित्र असू द्या किंवा एखाद्या देवतेचं चित्र असू द्या, एखादं चित्र काढलं तर त्या ठिकाणी ती भिंत पाडल्यानंतर ते चित्र आपण शोधायचं की हे चित्र कुठं आहे. ते चित्र आपण बघू शकतो, हां का बघू शकत नाही, का ते चित्राला पाहू शकत नाही. त्याचं कारण असं आहे, त्या चित्राने त्या भिंतीचा काय घेतला होता, आधार घेतला होता, त्या भिंतीचा आश्रय घेतला होता. मग पडोनी गेली या भिंती, चित्राची केवळ होय माती. भिंत पडल्यानंतर चित्राची सुद्धा काय होणार आहे, माती होणार आहे. म्हणजे या ठिकाणी हा याला काय म्हणावं, आश्रय नाश म्हणजे हा आश्रित नाश आहे. दुसरा नाश सांगितला परता नाश. परता नाशामध्ये काय काय मोडतं बघा. जसं आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घरामध्ये सरबत करतो हां, सरबत करतो, लिंबू पाणी करतो. कोणी पाहुणे आल्याच्या नंतर ते पाहुण्यांना सरबत देतो. तर ते देत असताना आपण कशामध्ये देतो, ग्लासामध्ये देतो. ग्लास कशाचा असतो, काचेचा असतो. तर आपण बाजारामध्ये जायचं, काचेचे 1 डझन ग्लास घेऊन घरी यायचं आणि ती 1 डझन काचेचे ग्लास कपाटामध्ये काचेच्या आतमध्ये ठेवून द्यायचे. त्याला हात लावायचा नाही, त्याला स्पर्श करायचा नाही. मला सांगा किती दिवसांनी ते सडतील, किती दिवसांनी फुटू शकत नाही. तो आपण हातामध्ये घेतला, हातामधून जर तो आपल्या खाली पडला तर त्याचा काय होऊ शकतो,
नाश होऊ शकतो. म्हणजे जर दुसऱ्याने केला तर त्याचा काय होणार आहे? नाश होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये मानव मोडत नाही. याला काय म्हणावं? परता नाश. परंतु तिसरा जो नाश आहे तो म्हणजे स्वभावता नाश. ज्याचा स्वभावच नाशक आहे त्याला आपण काचेच्या बरणीमध्ये ठेवा, भिंतीवरती ठेवा, तरीसुद्धा त्याचा स्वभावच नाशक असल्यामुळं त्याचा नाश हा 100% होणार आहे. उन्हाळ्यामध्ये आंब्याचे दिवस असतात, आंबे कळतात सगळ्यांना, हां, त्याचा आपण रस करतो. ते आंबे ज्यावेळेस आपण बाजारामधून घरी घेऊन येतो. आता एक व्यक्ती असा होता की तो बाजारामध्ये गेला आणि घरी पाहुणे येणार म्हणून त्याने 5 डझन आंबे विकत आणले. किती? 5 डझन आंबे विकत आणले. घरी आंबे घेऊन आला आणि पाहुण्यांचा फोन आला की आम्ही 2-4 दिवसांनी येणार आहोत, आज आमचं येणं होणार नाही. ते पिकलेले आंबे त्याने कपाटाच्या आतमध्ये ठेवले, कपाटाला लॉक केला आणि चावी आपल्या खिशामध्ये ठेवली. 4 दिवसांनी नाही, 5-6 दिवसांनी पाहुणे घरी आले. बायकोला सांगितलं सगळा पंचपक्वान्नाचा स्वयंपाक, सर्व स्वयंपाक करायचा, फक्त आंब्याचा आंबरस करायचा, ठेवायचा आणि नंतर माझ्याकडे यायचं. बायकोने सर्व स्वयंपाक केला आणि पतीकडे गेली. अहो, फक्त आंबरस करायचं राहिलंय, पटकन आंबे काढून द्या. तो पती गेला, आपल्या खिशामधले चावी काढली, कपाट उघडलं, कपाटामधले आंबे बाहेर काढले. ते आंबे चांगले राहिले असतील का? काय झालं होतं? आंबे सडले होते. ज्यावेळेस ते आंबे, सडलेले आंबे पाहिले तर बायकोला ओरडू लागला, मुलांना बोलू लागला, हे आंबे कुणी सडवले? हे आंबे कुणी सडवले? लहान लहान मुलं हसू लागले. का? म्हणले बाबा, आंबे बाजारामधून तुम्हीच घेऊन आलात, बाजारामधून आंबे घरी तुम्हीच आणले, तुमच्या हाताने कपाटामध्ये ठेवले, लॉकही तुम्हीच लावलं, चावीसुद्धा तुमच्याच खिशामध्ये आहे. आंबे त्या ठिकाणी आम्ही कुणीही सडवले नाही. हे आंबे कुणी सडवले नाही, हे आंबे स्वतः सडले. कारण की याचा स्वभाव कसा आहे? सडका आहे. याचा स्वभाव कसा आहे? नासका आहे. याचा स्वभावच नासका असल्यामुळे हे स्वतः याचा काय झाला? नाश झाला. त्याप्रमाणे आपला देह आहे. या देहाला आपण कितीही चांगलं ठेवा, या देहाला रोज पंचपक्वान्नाचा स्वयंपाक जरी जेवू घातला तरी एक दिवस या देहाचा नाश होणं काय आहे? निश्चित आहे. म्हणून आपलं असणारं शरीर जे आहे ते स्वभावता नाशामध्ये या ठिकाणी येत असतं. म्हणून जीवनामध्ये आपलं जीवन जगत असताना हे सर्व घडणार आहे. हे घडण्या अगोदर भगवंताचं नामचिंतन करून, परंतु जेवढं शरीर हे नाशवान आहे तेवढं शरीर चांगलं सुद्धा आहे. या नासक्या शरीराने आपण परमात्मासुद्धा प्राप्त करून घेऊ शकतो. अरे शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. म्हणजे जेवढं शरीर वाईट आहे तेवढं शरीर चांगलं सुद्धा आहे. तर या शरीराने भगवंताचं नामचिंतन आपण केलं पाहिजे. भगवंताचं नामचिंतन करून आपण आपल्या देहाचं सार्थक करून घेतलं पाहिजे.